नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता आणि या मंडळींनी मला माहिती अशी दिली की ही वास्तू तशी ऐतिहासिक आहे. म्हणजे येरवड्याचा जेल जेव्हा नव्हता तेव्हा इथं जेल होता आणि अनेक क्रांतिकारकांना इथे फाशी दिलेली आहे आणि तेव्हापासूनचा शिवाजी महाराजांचा पुतळा तहसील कार्यालयाचा आहे ना ताई? हवेली तहसील कार्यालय त्याच्या प्रांगणातला रात्रीतनं हटवला. का हटवला वगैरे आता तुम्ही ही सगळी मंडळी गेली होती विचारायला तहसीलदारांना, काय म्हणाले त्या? तर मॅडम म्हटल्या की 24 तास द्या, माहिती घेतो आणि सांगतो. कारण की मॅडम आज पहिला दिवस हे रुजू झालेले, इथं अगोदर सुरवसे साहेब होते, त्यांची बदली झाली वाटतं. तर मॅडमला आम्ही सांगितलं की गेले अनेक वर्ष आम्ही पाठपुरावा करतोय. ही जागा जी आहे 1878पर्यंत हे पुणे सब जेल होतं. म्हणजे आद्यक्रांती उमाजी नाईक यांना इथं फाशी दिली, त्यांनी बंदिवास भोगला. ते झाड इथं आहे आणि त्याचबरोबर 1857चे क्रांतिकारकांनी इथं बंदिवास भोगलेला आहे. ऐतिहासिक अशी जागा आहे. तर ही पूर्ण जागा 2005 साली पुणे महानगरपालिकेने ठराव केला की ऐतिहासिक वास्तू असल्यामुळे हा परिसर उमाजी नाईक स्मारक म्हणून घोषित करावा. नंतर काय झालं काय माहीत नाही, BOT तत्वावरती ही जागा, ह्यातील काही जागा उमाजी नाईक स्मारक म्हणून ठेवली, पण बाकीची जागा ही BOT तत्वावर म्हणजे खाजगीकरणाच्या अंतर्गत ही जागा जी आहे, इथले जे काही शासकीय काढताय महाराज? एक मिनिट, नाही नाही ही शासकीय कार्यालय इथं पलीकडे त्यांनी नवीन बिल्डिंग केली. ही जी मोकळी जागा आहे ह्या ठिकाणी बिल्डरला त्या जागेच्या बद्दल आहे ते? आमच्या माहितीप्रमाणे इथं काकडे बिल्डर होते काकडे बिल्डर पूर्वी होते. ते भाजपचे संजय नाना काकडे होते. हां, म्हणजे भाजपचे माजी खासदार संजय नाना काकडे त्यांना हे इथलं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे. तर आमची अशी मागणी आहे की ह्या जागेचं चुकीच्या पद्धतीने पुणे हेरिटेज जे आहे महानगरपालिकेचं, त्यांनी चुकीच्या पद्धतीने इथला सर्वे करून ही जागा नष्ट करण्यास सांगितली व तेवढी जागा जी आहे फाशी दिलेलं ठिकाण असेल, झाड असेल ठेवून स्मारक करावं. पण ही जी आज तुम्ही उभा आहात, बाहेर तुम्ही जर बोर्ड बघितला तर 1887चा बोर्ड आहे अजून. मग स्वातंत्र्यपूर्व काळातल्या म्हणजे 80 वर्षाची पूर्वीची गोष्ट हेरिटेज होती आणि 1887ची गोष्ट ज्याला ऐतिहासिक संदर्भ तुम्ही पाडायला सांगता. ह्याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांशी पाठपुरावा करतोय. त्यांनी चांगला आम्हाला हे दिलेलं आहे. उमाजी नाईकांचे पुढचे अध्यक्ष आहेत त्या ट्रस्टचे, है ना? तुम्ही विचारलं नाही का हा कशासाठी पुतळा काढला? मी कल्पना होती का पुतळा काढणार? अजिबात नाही. मी शुक्रवारी सकाळी या पुतळ्याचं दर्शन करून गेलो आणि शनिवारी आलो तर हे संपूर्ण बंद केलेलं होतं. काय इथं का पडदे लावले होते की आतमध्ये येऊ नका. हा रोड बी बंद केलता. काय इथं काहीतरी घडलंय म्हणून डिपार्टमेंट इकडं लोकांना येऊन देत नव्हतं. तेव्हा शनिवारी रात्री 11:30 वाजता हा पुतळा यांनी काढून नेलेला आहे. मी काल रविवारी सकाळी आलो तर इथं पुतळा नाही आहे. तेव्हा आम्ही विचारायला गेलो तर म्हणले पुतळा, तर मग आम्ही म्हणलो पुतळा सांगा ना. मग पुतळा चोरीला जास्त शिक्षित मनुष्य आहे, मी यांना विचारतो. हो. त्यांनी नाही ऐका ना, कदाचित असं असेल की परवानगी न घेता कधीतरी 100 वर्षापूर्वी उभारला असेल. नाही, हा पुतळा गेली 50 ते 60 वर्ष तर जुना आहेच नक्कीच. त्याच्या आधी किती होता आम्हाला माहीत नाही, पण हा जुना पुतळा होता. त्याच्यावरती नवीन छत्री बसवलेली, पण बाकीचा सगळं हे असताना म्हणजे पुरातत्व विभागाची परमिशन न घेता कुठलीही वस्तू हलवू नका असा जर मुख्यमंत्र्यांचा आदेश आहे. त्याची कॉपी आहे? हो, आपल्याकडे आहे. आणि दाखवा बरं. म्हणजे हे आता एक तर पुन्हा बिल्डराचा संदर्भ आला याच्यामध्ये. हो, बिल्डरचीच दादागिरी. ही बिल्डरच्या घशात घातलेली जागा आहे. म्हणून छत्रपती बाहेर काढल्यात. एकदा ही जैन बोर्डिंगचं झालं, तीच पद्धत या मामलेदार कचेरी चालू झालेली आहे. ही बिल्डरच्या घशात 5 एकर जागा घातलेली आहे. ही आम्हाला जागा दिलेली होती उमाजी नाईक स्मारकासाठी, परंतु त्याचा पण ठराव आहे आपल्याकडे. याचा बी ठराव आहे. हे बघा, हे यांनी जे काही लिहिलंय मुख्यमंत्री सचिवालयाला, त्याच्यात आजमावून तात्काळ समिती प्रमाणे काम करा असं म्हटलंय. पण ह्या वास्तूचा इतिहास आहे. तर याची संपूर्ण पार्श्वभूमी असं आहे की 18व्या शतकामध्ये पेशवे सरकारनं समकालीन कार्यकाळातील दारुगोळा या शस्त्रसाठा आगार, दाखवा आपल्या प्रेक्षकांना, आगार या ठिकाणी होतं. त्यानंतर 19व्या शतकामध्ये पुणे सबजेल, न्यायालय इमारत व इतर शासकीय कार्यालय व त्यानंतर ते आत्तापर्यंत तहसील कचेरी, पोलीस स्टेशन, वन विभाग तसेच अनेक शासकीय कार्यालयाचा परिसर आहे. या कार्यालयासाठी वापरत असलेल्या इमारती या सर्व 19व्या शतकातील बांधकाम केलेल्या ऐतिहासिक इमारती असून या ठिकाणी असलेला कारागृह तसेच अनेक थोर क्रांतिकारकांनी बंदिवास भोगला आहे वगैरे. आणि त्यामुळं हे आहे असं ठेवा. माय, तू काय म्हणली सातबाऱ्याचं? सातबारा फेरफार देत नाही ते सरकार अधिकारी.
कुणी काय आलं मागा देत नाही ते 20 दिवस 25 दिवस सांगतात. मग ही माझं म्हणणं आहे की पुतळा रातोरात गायब झाला का एवढं मला म्हणणं. शासनाच्या कार्यालयामध्ये काय गव्हर्नमेंटच्या अडचण असेल सरकारला? कशाची अडचण? पुतळ्याची अडचण का? शिवाजीची अडचण कशाला? कशाची अडचण? शिवाजीनं 200 वर्षापूर्वी काय केलं असेल काय नसेल त्या सावलेखाली गोरगरीब जगत आहे आणि जगत होतं. आंबेडकर बाबा, अण्णाभाऊ साठे, उमाजी नाईक, मी त्यांचं तर खाल्लेलं आहे उमाजी नाईकाचं. 5 रुपये रोज मला द्यायचे झाडायला. ही एवढा आवारा झाडते ना मला 2000 रुपये मिळतात या शासनाचं. तरी पण मी इथं काम करते, कंबर मोडली तर आम्हाला काय सांगायचं मला काय बोलायचं नाही. माझा फक्त इथं शिवाजी आणा. अख्या जगात आहे शिवाजी, माझाच नाही शिवाजी. एक लक्षात ठेवा सर, अख्या जगात आहे महाराष्ट्राचा जय भवानीचा. इथं पुतळा आणून ठेवा. मला काय घेणं नाही त्याचं. मी जगत आहे हे सगळ्याचं खाली. मला एवढं बोलायला दिलं धन्यवाद. नाही आणि मला मला माहिती तू एक मला ही पुतळा कसा होता, किती उंच होता? असा एवढा उंच होता हां. आणि सोन्या मातीचा पितळाचा ती पुतळा होता. 15,000ची. छत्रीवरी? हो, छत्री 15,000ची आणली होती. 15,000ची सोन्या मातीची शिर्के साहेबांनी. हां. हो, तेव्हा पण ही जयंती होती इथं जयंती. किती वर्षापासून आहे पुतळा इथं? झालं का त्याला 10-15 वर्ष होऊन गेले. जास्त झालं. पण मी सांगते माझ्या वयाच्या मानानं. हो, हे काय 15 वर्ष. हे जी आहे तर ही राजांची छत्री होती, ती सुद्धा पितळाची छत्री कापून छत्री होती नेलेली राजांची. आहे. हे सुद्धा कापून मोडीचे फेकून अभ्यासक दिलेले आहे. आहेत आणि ह्यांनी ह्या नाही पण मला आधी जरा संजय काकडेंचा संदर्भ खरोखर तुम्हाला सगळ्यांना तसंच वाटतं का? ते काय संजय काकडेमुळे काढला हा पुतळा म्हणून? नाही 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 संजय काकड्यामुळे निघालेला नाहीये. कारण हा पुतळा काढला की इथं उद्या रात्री हे बिल्डरच नाव गेले. हे बिल्डरनीच केलेलं हे, बाकी कुणी केलेलं नाही. इथं जे काम चालू आहे ते कोणाच आहे? शासकीय शासनाचं इकडचं शासन करते. तिकडं चाललंय. म्हणजे पुतळा पण तिकडे जायचं पाहिजे ना त्यांना. ऐका, इथं कुठेही त्याची अडचण नको. छत्री होती ह्याच्यावर, छत्री होती असा होता, अशी छत्री होती ह्याच्यावर. अशी वरी हो, आणि इथं महाराज बसले होते असे. त्याला छत्री होती. तुमच्या लय माझ्या उंच होता. डोक्या एवढा होता. म्हणजे इथं चबुतरा होता 2.5-3 फुटाचा. असे करून हे जरा नाही, थांबा ना. हे मोडी इकडे लिपी- जरा पुढे. हे जरा बिल्डरचा मुद्दा एकदा नीट स्पष्ट करून सांगा बरं पुन्हा एकदा. आता बिल्डरचा मुद्दा हा आम्ही काय सांगू शकत नाही. सगळ्यांना माहिती आहे कोण बिल्डर आहे काय, ह्या सर्व अधिकाऱ्यांना माहिती आहे. जर तुम्ही आता एखादं घर आहे तर तुमचं घर अर्ध हेरिटेज आणि अर्ध हे होऊ शकतं का? जर तुम्ही वास्तू आमची हेरिटेज मानताय आणि अर्धी वास्तूला परमिशन देत आहे, मग हेरिटेज वास्तूमधला एक जरी हे काय करणार बिल्डर जे कोणी असतील ते? काय करणार का हे संगनमत करून Residential इथं tower करणार. आहे आणि कडेनी कमर्शियल बिल्डिंग आहे. हा जो हेरिटेज बिल्डिंग ह्या- हे मग 80 आता बघा गुंठ्यामध्ये. ना, कलेक्टर आदेश काढतोय पुतळा हस्त ही तहसीलदार कचेरी नष्ट करण्याचा प्रयत्न हे आहे, BOT बाकीचं तत्वावर काय दिलेलं आहे. नाही. सरकारी बिल्डिंग पुण्यातलं अजून एक जमिनीचं प्रकरण. ते तर आहेच आहे प्रकरण. पण सर जर हा हे बघा, हे पुतळ्याचा हेच मी मगाशीपासून शोधत हाच होतो. पुतळा किती? आज जरा स्क्रीनवरती नीट बघा, कारण हे इतक्या स्पष्टपणे दिसत नाही तो. हो ना? मला जरा हे सेव्ह करून पाठवा. हा, जी आता जी प्रशासकीय बिल्डिंग ही बांधताय ते जर त्याच्या तिथं पुतळा मोबदल्यात त्यांनी ही जागा हा, दिलेली. त्याचा जर तिथं तुम्हाला पुतळा बसवायचा किती करोड त्या बिल्डिंगला घालवले? मग शिवाजी महाराजांचा हितला पुतळा नेऊन तिथं स्थलांतरित करायचं हा कुठला न्याय? हितला पुतळा इथं राहून दे ना, हेरिटेज वास्तू आहे ती, इकडे नवीन करता येईल. तिकडं नावं करा ना. आमची एवढीच मागणी आहे. अर्थात जे कोणी बिल्डर्स असतील किंवा जे प्रशासकीय भाग असतील त्यांची जर काही आणि बाजू आम्हाला असेल कलेक्टरवर तर गुन्हा पण नोंदणार आहे. ती आम्ही निश्चितपणे महाराष्ट्राला सांगू. पण या लोकांना आता आंदोलन पण सुरू केलं होतं तुम्ही. काय झालं मग आंदोलन? काय केलं तुम्ही? मॅडमनी 1 दिवसाचा वेळ मागितला. एक दिवसाचा. वेळ मागितला की मॅडम मी पण माहिती आज नव्या आलेल्या आहेत, आज त्यांना नव्याने काय आलेले माहित आहे. आता एक दिवसानंतर त्या काय करणार? त्यांनी सांगितले माहिती घेऊन आम्ही तुम्हाला आम्ही सांगितलं की पुतळा 1 दिवसाचा वेळ दिलेला आहे, आम्ही ह्याच्यापेक्षा मोठं आंदोलन छेडू. आज छत्रपतींचा पुतळा गेला, आज महाराष्ट्रातील बातमी गेली तर ते तुम्हाला त्रास होणार. तू कसं काय आली इकडे? मी स्वतः बघितलं होतं त्या दिवशी. काय? मी शनिवारी इथं आले होते, तर इथे 2 कामगार होते, काम करत होते. तर मी इथं शिवाजी महाराजांचा पुतळा सगळीकडे शोधला, पण इथं मला काही पुतळा भेटला नाही. तर मी त्यांना विचारलं हे काम कशाचं चाललंय, तर ते म्हणले की आम्हाला काय माहीत नाही. मग मी सगळे आमचे अध्यक्ष सचिव आहेत त्यांना मी फोन केले आणि ह्याची जी माहिती ती सगळी संघटनेला मी सांगितलेली. बरं, म्हणजे तुमच्या डोळ्यात हो, सगळं झालं. डोळ्याच्या नंतर झालं काढलेलं. आणि हे ऐतिहासिक ठिकाणे हे मोडीचे अभ्यासक आहेत, अधिकारी आहेत. या मोडीच्या अभ्यासात तुम्ही पुढे या. हो ना. असं आहे की जरी हेरिटेज बिल्डिंग असेल तरी सुद्धा ती जर खाजगी कुणाची मालमत्ता असेल तर ती दिली जाईल ना कुठल्या तरी बिल्डरला. हो, मग ह्या जागेचा इतिहास काय? ही वास्तू जी आहे ती 100 वर्षापेक्षा जास्त कालावधी ते आहे. शेजारी जे न्यायालय आहे तिथं मॅकिन्टॉशनी
राजेंची मुलाखत घेतलेली आहे, त्या व्यंकटेश डायरी म्हणून प्रसिद्ध आहे. छत्रपती महाराजांची नाही उमाजी राजेंचे. हां, आणि त्यांचे कागदपत्र आहेत, मोडी डॉक्युमेंट्स आहेत, इंग्रजी डॉक्युमेंट्स आहेत, एवढं माहिती आहे. आमच्याकडे 350 ती जी बिल्डिंग आहे ना, आता तिथं पहिलं न्यायालय होतं. न्यायालय होतं. पूर्वीचं न्यायालय तिथं होतं. ते न्यायालय सुद्धा निम्म तोडलं. आता अर्ध हॅरिटेज आणि अर्ध शासनाचं. काय करणार नाही अर्ध तोडून आता त्या बिल्डिंग साठी ही समोरची झाली ते उमाजीनायकाच्या गाभाऱ्यात मधली झालेली आहे किती. ज्या लोकांनी एक मिनिट आता मला थांबायला पाहिजे. जे काही चाललंय पुण्यामध्ये खरोखरच हेरिटेज बिल्डिंग तोडून अशा पद्धतीने केलं असेल तर ते करताना करत शेवटी असं आहे की खाजगी आस्थापना कोणाची असेल आणि ते हेरिटेज असेल तर तिथे तुम्हाला कसलाच बदल करता येत नाही, कितीही पूर्वपरवानगी तुम्ही मागितली तर, बरोबर ना. पण इथे मात्र त्यांनी दाखवलं मला हे इतकी मोठी बिल्डिंग तयार झाली आहे की जी खाजगी दिसते. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी. हा हवेली तहसीलचा परिसर, हवेली तहसीलचं कार्यालय जिथे हे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो स्क्रीनवर तुम्ही बघता एवढा मोठा पुतळा होता जो रात्रीतनं हटवला आणि त्याची आत्ताची ही स्थिती बघा.